बातमी आहे राष्ट्रवादी संदर्भातली। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने माझा 100% प्रचार केला नाही अशी नाराजी मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली आहे। प्रचार न करणाऱ्यांची नावे अजित पवारांना दिल्याचं श्रीरंग बारणे यांनी सांगितलंय। राष्ट्रवादीने प्रचार केला नसला तरी 2.5 लाखांनी विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादीने प्रचार केला असता तर विरोधक वाघेरेंचं डिपॉझिट जप्त झालं असतं असं म्हणत निकालाआधीच महायुतीतली खदखद श्रीरंग बारणे यांनी समोर आणली आहे। दरम्यान महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्याशी बातचीत केली आहे नाझीम मुल्ला यांनी। मावळ लोकसभेत श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक होणार की संजोग वागेरे यांना खासदार होण्याची पहिली संधी मिळणार याबाबत वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत। परंतु श्रीरंग बारणे यांनी नेमका काय अंदाज बांधलाय? गेली 2 लोकसभा त्यांनी जो अंदाज बांधला होता तो तंतोतंत खरा ठरला होता। आप्पा, तुमचे अंदाज खरं तर प्रत्येक वेळी खरे ठरतायत, मात्र यावेळेला तुमचे विरोधी उमेदवार संजोग वागेरे यांनी सांगितलं की 1,72,704 मतांनी ते निवडून येणार आहेत। तुमचा काय अंदाज आहे नेमका? मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार आहेत। त्या 6 विधानसभेच्या मतदारसंघातील आमदारांनी माझं चांगल्या पद्धतीने काम केलेले। या मतदारसंघामध्ये 2 महानगर आहेत, मोठी महानगर आहेत, पिंपरी चिंचवड शहर आणि पनवेल शहर। या महानगरामध्ये महायुतीला मानणारा मोठा मतदार आहे। उभाटा गटाची कुठेही या मतदारसंघामध्ये ताकद नाही, या अगोदरही नव्हती, आताही नाही। आणि या मतदारसंघामध्ये जे झालेलं मतदान आहे, एकूणच मतदान, चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये पडलेल्या 3,22,000 मतदानापैकी मला सर्वाधिक मतदान हे 2 लाखापेक्षा जास्त मतदान पडेल। या मतदारसंघामध्ये 1 लाखापेक्षा जास्त लीड राहील। पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये जे मतदान झाले त्याच्यामध्ये जवळपास मला 1,70,000 ते 80,000 मतदान पडेल। त्या ठिकाणी देखील माझं लीड हा 70,000 ते 80,000चं राहील। आणि हे लीड खरं तर पुढे तोडू शकणार नाही समोरचा उमेदवार। एकंदरच 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मला मोठं मताधिक्य झालेलं आहे आणि या मतदारसंघामध्ये मला लीड देखील मोठं राहील। पण खरं तर तुम्ही लीड दाखवताय की जवळपास 2.5 लाखाचं तुम्हाला लीड या ठिकाणी मिळेल, परंतु महायुतीचा धर्म जो पाळला गेला नाही त्याच्यामुळे काही परिणाम झाला का यामध्ये? कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट जो आहे तो थोडासा संभ्रमावस्थेत होता आणि तो प्रचार करताना पण दिसत नव्हता। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादा पवार त्यांनी स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या। ते 2 सभेला देखील माझ्या होत्या। त्यांनी सूचना देऊन जो तळातला खालचा कार्यकर्ता होता, आमदारांनी चांगलं काम केलं, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं, पण काही कार्यकर्त्यांनी या निवडणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळला नाही आणि ह्याची लिस्ट मी मान्य अजितदादाकडे दिली होती। या संदर्भामध्ये काही कार्यकर्त्यांनी काम केलं नाही, परंतु 100% जर कार्यकर्त्यांनी काम केलं असतं तर समोरच्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील राहिलं नसतं। पार्थ पवार जर आले असते आपल्या मतदारसंघामध्ये तर त्या वर्गानेही काम केलं असतं, कारण पार्थ पवारांचा पराभव झाल्याची सल या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात होती। या निवडणुकीमध्ये तसा कुठलाही प्रकार नव्हता। अजितदादांनी स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली होती आणि या सगळ्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये पार्थ पवारांच्या मातोश्री बारामती मतदारसंघातून उभ्या होत्या। ज्यावेळेस ते भोसरीला आले एक दिवस, त्यावेळेस चिंचवडच्या पिंपरीच्या कार्यकर्त्याला स्पष्टपणे सूचना दिल्या होत्या की बारणेंचं काम आपल्याला करायचं। त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम झालं नाही, मला त्यांच्याकडून मदतच झाली, परंतु काही कारणास्तव खालचा कार्यकर्ता दुखवला होता आणि त्या दुखवलेल्या कार्यकर्त्यांच्यामुळं काही प्रमाणामध्ये तो मतावरती परिणाम होईल। महायुतीचा धर्म पाळला गेला नाही, परंतु आधी म्हणजे आता ही 2.5 लाखाचा जे तुम्ही आता अंदाज बांधलेला आहे, तर निवडणुकीपूर्वी तुमचा अंदाज नेमका किती होता? त्यात काही तफावत झालेली दिसते? नाही, निवडणूक मतदान जोपर्यंत होत नाही, मतपेटीत मतदान विभागावर होत नाही, तोपर्यंत अंदाज बांधणं कठीण होतं। पण एकंदरच या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार असल्यामुळं, मोठी ताकद महायुतीची असल्यामुळं माझा विजय निश्चित होतं, मी सुरुवातीपासून सांगत होतो। तर संजोग वागेरे यांनी 1,72,000 मतांनी माझा विजय होईल असा अंदाज बांधला आणि श्रीरंग बारणे यांनी 2.5 लाख मतांनी माझा विजय होईल असा या ठिकाणी अंदाज बांधलेला आहे। परंतु 25 लाखाहून अधिक मतदार जे आहेत त्यांनी नेमका कुणाला कौल दिला आणि कोणत्या उमेदवाराचा, म्हणजे श्रीरंग बारणेंचा की संजोग वागेरेंचा, किती मतांनी विजय होतो हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।